नमस्कार, आदाब. विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत. प्रतिनिधी मोहम्मद जुनेद यांची रिपोर्ट. बाबासाहेब के सन्मान में समाजवादी मैदान में आज दिनांक 20 डिसेंबर 2024 रोजी दुपारी 3 वाजता जलगान जामोद उपविभागीय अधिकारी कार्यालय येथे समाजवादी पार्टीच्या वतीने भारतीय राष्ट्रपतींना उद्देशून एक महत्त्वाचे निवेदन देण्यात आले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान सहन न करता समाजवादी पार्टीने संविधान आणि देशवासियांच्या सन्मानासाठी या आंदोलनाचे नेतृत्व केले. शहर अध्यक्ष सय्यद नफीस यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने एकत्र येत आपली मागणी स्पष्ट केली की केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी 17 डिसेंबर 2024 रोजी राज्यसभेत केलेले अपमानजनक विधान केवळ संविधानाच्या आदर्शांवर प्रहारच नव्हे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महान कार्याचा अपमान आहे. निवेदनाच्या प्रमुख मागण्या: 1. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची खासदारकी तत्काळ रद्द करण्यात यावी. 2. अमित शहा यांच्यावर आजीवन निवडणूक लढवण्यास बंदी घालण्यात यावी. 3. त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीय जनतेची जाहीर माफी मागावी. कार्यकर्त्यांनी या मागण्यांची जोरदार मागणी केली आणि प्रशासनाला इशारा दिला की जर त्यांच्या मागण्या मान्य केल्या गेल्या नाही तर लोकशाही मार्गाने आंदोलन करू. समाजवादी पार्टी जलगांव जामोद की तरफ से माननीय एसडी साहब के मार्फत देश के राष्ट्रपति को एक निवेदन दिया गया है. 17 तारीख को राज्यसभा में अमित शाह ने एक बयान दिया था. उनका बयान ये था कि विपक्ष के लोगों पे आरोप लगा रहे थे कि बार बाबा साहब का नाम लेने से पहले अगर कोई भगवान का नाम लेते तो शायद स्वर्ग में चले जाते. मैं समझता हूँ कि भारतीय जनता पार्टी संविधान विरोधी है. हमने देश के राष्ट्रपति से मांग की है कि माननीय गृह मंत्री और देश के तड़ीपार को निलंबित किया जाए. अगर निलंबित नहीं होता है तो समाजवादी पार्टी लोकशाही मार्ग से आंदोलन करेंगे और अपना विरोध दर्शाएंगे. और मैं आपको ये बता देना चाहता हूँ, संविधान न होता तो शायद ये देश का तड़ीपार उस पद पर नहीं बैठा हुआ होता. मैंने एक मांग की है पार्टी की तरफ से राष्ट्रपति से कि निलंबित इससे जल्द से जल्द किया जाए, अन्यथा समाजवादी पार्टी लोकशाही मार्ग से आंदोलन करेंगे और अपना विरोध दर्शाएंगे.